नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक आठवड्यांपासून इथेनॉल या विषयावर चालू असलेल्या चर्चेला केंद्र सरकारने पूर्णविराम दिलेला आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग करण्याचं जे काही प्रकरण सुरू झालं होतं ते काही नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांना मदत करायला सुरू झालं नव्हतं. त्याच्या मागे भारत सरकारची ठाम भूमिका होती. ती भूमिका काय आहे त्याचं ठळक स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने नुकतंच दिलेलं आहे. आणि त्या स्पष्टीकरणाबरोबरही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला E10, E5, E20 असे पेट्रोलचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देणं शक्य नाही. लक्षात घ्या, शक्य नाही. आणि त्यामुळे तुम्हाला आता कोणतीही तक्रार न करता E20 पेट्रोल वापरावं लागणार आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे हा काही निर्णय घाईघाईने घेतला नव्हता. हा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. हा निर्णय घेण्याच्या मागे केंद्र सरकारने आणि खास करून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी दरवर्षी 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. कशात केलेली आहे तर इथेनॉल बनवण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा सक्रिय करण्यासाठी. आणि त्याच्याकडे मी येणार आहे थोड्या वेळाने. पण त्यामुळे ही गुंतवणूक पाण्यात जाणं शक्य नाही आहे. हे तुमचेच पैसे आहेत, सरकारचे पैसे आहेत. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारचं स्पष्ट म्हणणं आणि मी वाचून दाखवतो की इथेनॉल 20% मिक्स करणं पेट्रोलमध्ये ही गाडीसाठी चांगली गोष्ट आहे. ज्या जुन्या गाड्या आहेत, जुन्या गाड्या, त्यांचं मायलेज 1 लिटर मागे 1 लिटर नाही 3 ते 5% कमी होतं. मायलेज 5% कमी होणं म्हणजे तुम्ही विचार करा, जर 20 किलोमीटर ॲव्हरेज गाडी देत असेल तर ती 19 किलोमीटर देते. माझ्या ओळखीतले, माझ्या नात्यातले अनेक लोक आहेत ज्यांचं म्हणणं आहे नाही 18 किलोमीटर ॲव्हरेज होतं ते 8 किलोमीटर आलं. आता मी काय त्यांच्याशी वाद घालू शकत नाही, पण केंद्र सरकारचं म्हणणं काय मी सांगतो. जास्तीत जास्त मायलेज 3 ते 5% कमी होतं. म्हणजे 20 किलोमीटर असेल तर 19 किलोमीटर होईल, एवढंच, त्याच्यापेक्षा जास्त नाही. दुसरी गोष्ट, इथेनॉल मिक्स करण्याचे अनेक फायदे गाडीसाठी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हायर ऑक्टेन रेटिंग गाडीला मिळतं, त्याच्यामुळे सुपिरियर अँटी नॉक कॅरेक्टरिस्टिक्स, गाडी फार नॉकिंग करत नाही. फास्टर कंबशन, अधिक वेगाने ते जळतं. बेटर पिकअप चांगला होतो. स्मूदर ॲक्सेलरेशन, गाडी रेस होते पटकन. आणि क्लीनर इंजिन ऑपरेशन, एवढे सगळे फायदे इथेनॉलचे आहेत. म्हणजे जे वेगवेगळे तज्ज्ञ, पेट्रोलियम तज्ज्ञ तयार झालेत गेल्या काही आठवड्यात, ज्यांचं म्हणणं आहे की गाडीचं ॲव्हरेज खूप कमी होतं, गाडीच्या इंजिनमध्ये पाणी होतं, गाडीचं इंजिन खराब होतं, इंजिनचं करोजन होतं, इंजिन गंजतं, अनेक गोष्टी आहेत. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी पुराव्याअभावी आहेत. याला काही फारसे सबळ पुरावे नाही आहेत. आणि उलट त्यांच्या दृष्टीने गाडीला अनेक प्रकारचे फायदे होतात. भारतामध्ये पेट्रोलची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा राष्ट्रीय पातळीवर राबवताना सगळ्या पेट्रोल पंपामध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी केवळ 2 ते 3 वेंडिंग स्टेशन असतात, त्याच्याखाली टाक्या असतात. आणि त्यामुळे E5, E10, E20, मग डिझेल, मग ते जे महागातलं पेट्रोल असतं त्या कंपन्यांचं, अशा टाक्या बांधणं, असं प्रत्येक पेट्रोल पंपावर अशा प्रकारची यंत्रणा उभी करणं शक्य नाही आहे. आणि त्यामुळे ज्यांना E20 पेट्रोल वापरायचं नसेल त्यांनी खाजगी कंपन्यांचं जे रिलायन्स किंवा SR किंवा नयारा वगैरे ज्या कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत तिथून पेट्रोल भरा, कटकट करू नका. आता या पार्श्वभूमीकडे येतो की या बँकांचे 1,00,000 कोटी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, निर्णय एथेनॉल ब्लेंडिंगचा निर्णय हा वाजपेयी सरकारच्या काळातला आहे.
तेव्हाही त्याला खूप विरोध झाला होता, कारण पेट्रोलियम कंपन्यांना अशा गोष्टी आवडत नाहीत, त्यांचा धंदा कमी होतो आणि त्यामुळे त्यांनी विरोध केला 5% ब्लेंडिंग करण्याला. प्रायोगिक तत्वावर 1% सुरू झालं, 5%च्या पर्यंत मजल मारायला. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात ब्लेंडिंग 10% वाढवण्याचा निर्णय घेतला, पण ते 10% झालेच नाहीत. 2014 येईपर्यंत भारताची प्रगती 5%च राहिली. ती का राहिली? कारण एथेनॉल बनतं ते मुख्यतः ऊसापासून, पण फक्त ऊसापासून बनत नाही. आता जसं ऊसापासून एथेनॉल बनतं, तसं मक्यापासून बनतं, तसं तांदूळापासून बनतं, तसं अनेक प्रकारच्या गवतापासून, ज्याच्यामध्ये कॅलरी व्हॅल्यू आहे त्याच्यातनं, बायो वेस्टेजपासून हे एथेनॉल बनतं. आधी एथेनॉल 5%च्या वरती जाऊ शकलं नाही, कारण त्याच्यासाठी कोणती पिकं ज्याचा फीड स्टॉक म्हणून वापर होईल त्याचं नियोजन नव्हतं. केवळ ऊसाचा वापर होता. आता ऊसापेक्षा जास्त वापर इतर धान्यांचा होतो. पहिली गोष्ट, फक्त ऊसाची शेती, सहकारी कारखाने चालवण्यासाठी हे केलं जात नाही आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यापासनं जर एथेनॉल काढायचं तर रिफायनरी पाहिजेत. त्या रिफायनरी तेवढ्या संख्येने नव्हत्या, त्या रिफायनरींची निर्मिती करण्यात आली पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याची ब्लेंडिंगची यंत्रणा पाहिजे. सामान्य पेट्रोल आणि डिझेलमध्ये जिथे रिफायनरी आहे त्याच्याजवळ हे करून मिक्सिंगची यंत्रणा पाहिजे. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे शेतकऱ्यांना ती पिकं लावण्यासाठी उद्युक्त करायला त्यांना काही एन्करेजमेंट, त्यांना काही प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ते प्रोत्साहन देण्याची यंत्रणा नव्हती. आणि या सगळ्या गोष्टी करताना वाहन उद्योग त्याचा विरोध होता. त्यांच्याशी बातचीत करून त्यांना E20साठीच्या गाड्या बाजारात आणणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक होतं. ह्या गोष्टी करणं मनमोहन सिंग सरकारला जमण्यासारखं नव्हतं, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी करायला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. नुसतं खुर्चीत बसून निर्णय घेणं सोपी गोष्ट असते, अधिकार देणं सोपी गोष्ट असते. मनमोहन सिंग सरकारच्या काळात वाटेल त्याचा अधिकार देऊन टाकला होता, पण अधिकार दिल्याने गोष्ट मिळत नाही ना, नुसता अधिकार मिळतो. त्या अधिकाराचं करायचं काय? अशा गोष्टी करायला प्रयत्न करावे लागतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या मंत्री गटांमध्ये सामंजस्य लागतं, संवाद लागतो, जे UPA सरकारच्या काळात नव्हता. आणि म्हणून म्हटलं, मोदी सरकार हे करू शकलं, हे काही नितीन गडकरींचा आग्रह होता म्हणून नाही करू शकलं. हे करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही विजन आहे आणि ती काही त्यांना रात्री स्वप्न पडलं म्हणून त्यांनी ठरवलं नाही आहे. त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी अशा प्रकारच्या गोष्टीचं, मोदी काही पेट्रोल तज्ज्ञ नाही आहेत, पण त्या विषयातल्या तज्ज्ञांनी मोदी सरकारला आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हे लक्षात आणून दिलं की असं केल्याने आपण देशांतर्गत शेतकऱ्यांचा कसा फायदा करून देऊ शकतो आणि देशाचा किती फायदा होऊ शकतो. ते लक्षात आल्यावर मोदी सरकारने निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या गटाची निर्मिती केली, कारण हे विषय ज्यांची संबंधित आहेत त्यांचं सगळ्यांचं एकत्रित करणं. आणि मग त्यांच्या प्रयत्नांनंतर हे जे सगळ्या त्रुटी होत्या, ज्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात लक्षातच आल्या नव्हत्या, त्या त्रुटींवर काम करून शेतकऱ्यांना पिकांची लागवड करण्यासाठी बँकांकडनं प्रोत्साहन देऊन हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे. हे कोणतरी TV चॅनलवरच्या डिबेटवर किंवा सोशल मीडियावर कोणी पोस्ट करतं म्हणून हे मागे जाऊ शकत नाही. ठीक आहे, ज्यांना वापरायचं आहे त्यांच्यासाठी पर्याय आहे, पण सरकारी पेट्रोलियम कंपन्या आहेत, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, त्यांच्या पेट्रोल पंपावर असे 3 E5, E10, E20 असे पर्याय देणं शक्य नाही. E20 हा एकच पर्याय उपलब्ध राहणार आहे, हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. फक्त आता काय होईल की जे सरकारला E25, E30 आणखीन 10% वाढवायचं होतं, त्या विरोधानंतर थोडंसं ते पुढे ढकललं जाईल. कारण आता आणखीन मिक्सिंग केलं तर लोकांचा क्षोभ अनावर होईल आणि शेवटी लोकशाहीत सत्य काय याच्यापेक्षा लोकांच्या मनात काय सत्य आहे हे वाटत असतं. परसेप्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन ट्रूथ इन डेमोक्रेसी मेनी टाइम्स. सो मला असं वाटतं की ते कदाचित त्याच्यात पुढे ढकललं जाईल, पण मला असं वाटतं की आता या सगळ्याला पूर्णविराम मिळावा. समाज माध्यमांवर त्याच्यावर कंठशोष करून काही होणार नाही आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे की इथेनॉलचं धोरण हे विचारपूर्वक अंगीकारलेलं धोरण आहे. त्याच्यातही EVM प्रमाणे ज्यांना शंका आहेत त्यांनी ह्या जे काही सरकारकडनं स्पष्टीकरण आलं आहे त्याला आव्हान द्यावं
न्यायालयात जावं आणि न्यायालयात हे निदर्शनात आणावं, एवढीच त्यांना कळकळीची, आग्रहपूर्वक, नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.